ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरनं आता सरकार आणि भाजप आमने सामने आलेत। जलयुक्त शिवार योजनेचा फायदा झाला नाही, त्यामुळे चौकशीसाठी लवकरच एसआयटी स्थापन करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। या योजनेवर कॅगने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे चौकशीचा निर्णय सरकारने घेतला असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर आरेमधून सुद्धा कारशेड हलवण्याचा निर्णय अंगाशी आल्यानं जलयुक्त शिवार योजनेची चौकशीचा मुद्दा काढला अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। जलशिवारची ज्या पद्धतीने मागच्या सरकारने ही योजना राबवली, त्याच्यामध्ये कॅगचं जे फाइंडिंग आलेलं आहे, त्या फाइंडिंगमध्ये त्यांनी म्हटलंय की याचा व्यवस्थित ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली नाही आणि या योजनेचा कोणत्याही पद्धतीने फायदा झाला नाही। टँकरची संख्या वाढली, पाण्याची पातळी जी वाढायला पाहिजे होती आपली भूगर्भातील ती सुद्धा वाढली नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी बसवण्यात आलेली आहे। ती त्याची इन्क्वायरी करेल आणि तो रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई होईल। 120 गावांना कॅगने चेक केलं, हे पर्सेंटेज येतं 0.53%। याचा अर्थ 99.47 इतकी कामं चेकच नाही झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कामं चेक झाली 120 कामं, त्यातला रिपोर्ट असा म्हणतो की ही कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की केवळ राजकीय आकसापोटी हे चाललं आहे।